यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। टिटवाळा आणि टिटवाळ्यामध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय। टिटवाळा मोहनेमध्ये बंदला प्रतिसाद मिळतोय। विद्यार्थ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सुद्धा बंदला पाठिंबा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की महाराष्ट्र म्हणजे देशभरामध्येच सगळे पालक आणि विद्यार्थी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा जबरदस्त पाठिंबा या आंदोलनाला, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला मिळताना पाहायला मिळतोय। पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असला जो रोष आहे तो बाहेर येताना दिसतोय। नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधानांवर कारवाई झालीच पाहिजे। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला त्या लाठीचार्जची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशा मागणीसाठी हे सगळे पालक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत। आणि याच बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। आहे कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात, या परिसरामध्ये जो मार्केट आहे, हा मार्केट जो आहे तो सकाळपासून जे आहे हे बंद करण्यात आलेलं आहे। जे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं देखील चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। बहुजन विकास आघाडी आहे त्यांनी देखील महाराष्ट्र बंदची हाक देखील देण्यात आली होती आणि लाठीचार्ज जो झालेला त्याच्या निषेधार्थ जो आहे तो आज बंद पुकारण्यात आला होता। चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। आपण आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना विचारूया। सर, काय सांगाल, आज बंद मोठ्या प्रमाणात पुकारलेला आहे, काय कारण आहे? त्याचं नेमकं कारण असं आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनावरती दिल्ली पोलिसने जो अमानुष लाठीचार्ज केलाय त्यामध्ये भरपूर तरुणी भयंकररित्या गंभीर झालेले आहेत। आणि या सर्व गोष्टीची जिम्मेदारी घेणार कोण? तर आमची मागणी अशी आहे, पेपर फुटी प्रकरणात जो गोळ झाला त्या संदर्भात जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।